नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने देवगड तारामोर येथील खवळे महागणपती याच्या ठिकाणी जाणार आहोत आपण. आणि मित्रांनो, सहर्ष स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि खवळे महागणपतीची माती ही पळशी भटवाडी, जामसंडे पळशी भटवाडी या ठिकाणाहून घेऊन येतात. शेतातली माती असते आणि त्या मातीपासून हा गणपती बनवला जातो, खवळे महागणपती. आणि त्यानंतर त्यांच्याच घरातलेच व्यक्ती, मित्रांनो ही मूर्ती आहे 6 फूट असते आणि पूर्ण भरीव मूर्ती असते. आणि कुठलाही घरातले माणूस, अरविंद खवळे, विकट खवळे, अक्षय, चिन्मय खवळे हेच 4-5 जण बनवतात मूर्ती दरवर्षीप्रमाणे. आणि एकदम भरीव असते आणि हाती पूर्ण बनवलेली असते मित्रांनो मूर्ती. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला, गणपतीच्या पहिल्या दिवशी सफेद कलर आणि फक्त डोळे फक्त हे जातात, रंगवले जातात. बाकीचं राहायला आहेत ते एक स्टेप बाय स्टेप अंतर देऊन ते काम केलं जातं. आणि मित्रांनो, ही मूर्ती आहे ना गणपतीची, ठराविक अंतर देऊनच बनवली जाते, कारण पूर्ण भरीव असते, सुकायला पण वेळ जातो. जसं सुकते तसे ते कोरीव काम करून वगैरे बनवले जातात. चला आता जाऊया थेट खवळे महागणपती. तेच घरातलेच व्यक्ती हा गणपती बनवतात, कुठलाही कारागीर किंवा कोणच नसतो, स्वतः बनवतात ते. नारळी पौर्णिमे दिवशी दर्या सागराला नारळ अर्पण केल्यानंतर हा गणपती बनवायला सुरुवात होते. आणि संकष्टी दिवशी देवाची मान, हे वरचा फेस वगैरे बनवायला, फेस सोंड वगैरे बनवायला सुरुवात करते. आणि बाकीचं राहिलेलं आहे ते गोकुळाष्टमीला डोळे वगैरे कोरले जातात. आणि गणपतीच्या आदल्या दिवशी सफेद कलर काढून तो आसनावर बसवला जातो. चला तर जाऊया थेट खवळे महागणपती. उठून बाजूक घेवी खवळ्यांचं ह्यो मी होय हेड बरोबर भरले. का घे मध्ये संदीपाक घे. बरोबर हा, ह्याच्यात काय घालू? तर मित्रांनो, हे बघा, हे पिक्चरचे झालेलं होतं खवळे महागणपती, आणि त्याच घरात आपण आलो आहोत. त्या ठिकाणी असं नाही त्याचं. आणि बघा, ही माती आहे देवाची. तर मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया म्हणून श्री महागणपतीची मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे, खवळे महागणपतीची. आणि हा व्हिडिओ तुम्ही फास्ट फॉरवर्ड करतो, कारण खूप मोठा झालेला आहे मित्रांनो.
तर मित्रांनो ही पहिली दाबून दाबून लावली जाते, नंतर जोरात जोरात मारतात कारण ती घट्ट राहूसाठी. आता मारतायत ना त्यासाठी मारतात, म्हणजे एकदम पाटाला चिटून राहावी आणि गणपती पण व्यवस्थित व्हावा यासाठी. त्यानंतर ही पाईप उभा करतात स्ट्रेट राहण्यासाठी. त्याला धरून पूर्णपणे गणपती उभा केला जातो. त्यामुळे अशा प्रकारे मारल्यामुळे ना मित्रांनो गणपती एकदम व्यवस्थित राहतो आणि माती सुटत नाही आणि तडा पण जात नाही मातीला, घट्ट राहते व्यवस्थित. तर मित्रांनो अशाच प्रकारे माती मारून मारून गणपती पूर्णपणे उभा केला जातो. आणि शेवटला मित्रांनो जर शेप वगैरे दिलात म्हणजे फिनिशिंग वगैरे केली जाते. संपूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप न करता मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनल सर्वप्रथम पहिला आपल्या चॅनलवर आहे, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो खवळे महागणपती म्हणजेच देवगड तालुक्यातील तारंबरी येथील एक ऐतिहासिक परंपरा, ती पण अशी 1701 पासून परंपरा, शिवकालीन परंपरा असलेला हा एकमेव असा गणपती जो 21 दिवसात 3 रूपामध्ये वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. आणि लिम्का बुक ऑफ इंडिया ने मान्यता प्राप्त असलेला असा एकमेव गणपती आहे जगातला. आणि तुम्हाला दर्शन घ्यायचं आजपासून पहिले दिवस चालू आहे मित्रांनो, सुरुवात झाली आहे दर्शन. आजचा पहिला दिवस आहे. पहिला तुम्हाला 3 रूपामधला पहिला आजचा रूप पाहायला भेटेल. त्यानंतर कंटिन्यू चालू असेल काम. दुसरा रूप असेल लाल कलर, तिसरा असेल ते लाल कलर आणि टिपके असणार साईडने. तिसरा रूप तुम्हाला विसर्जन दिवशी पाहायला भेटेल. आणि मित्रांनो आता ह्याच्यापर्यंत झालं आहे, आपल्या खांद्यापर्यंत झालं आहे काम पूर्ण. आणि ह्याच्या पुढचं आहे ना काम, ते तुम्हाला पाहायला भेटेल. पोट झालं आहे, छाती झाली, हात पाय झाले आहेत. आणि ह्याचं श्रेय जास्त करून मी सूर्यकांत खवळ्यांना देईन, कारण त्यांनी परमिशन दिली व्हिडिओ करण्याची. त्यामुळे हा आपला व्हिडिओ आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे. जी गणपती कशाप्रकारे खवळे महागणपती कशाप्रकारे बनवतात आणि माती कुठून आणली जाते तोही तुम्हाला स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्ही बघा, कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रप्रमाणा किंवा लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून हा व्हिडिओ समजेल लोकांना ह्या गणपतीच्या मागे मेहनत किती आहे ती आणि किती लोक ह्या गणपती बनवायला लागतात. कमीत कमी 4 ते 5 जण गणपती बनवतात मित्रांनो. आणि प्लस म्हणजे माती 1.5 टन असते. 1.5 टन माती आणली जाते पळशी भटवाडीसून आणि त्यानंतर ती मळली जाते. त्यानंतर हा गणपती बनवायला सुरुवात होते. जी नारळी पौर्णिमा होते त्याच्यानंतर सुरुवात होते. नारळी पौर्णिमा सागराला नारळ अर्पण केल्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता मूर्ती बनवायला सुरुवात होते. आणि ती पण भरीव मूर्ती, कुठचाही साचा नाही, काही नाही, हाती गणपती बनवतो. तर मित्रांनो तुम्हाला आता दिसते आहे खाली ती गणपतीची सोंड आहे, ती बनवायला घेतात सूर्यकांत काका घेतल्याने. आणि आता ती सोंड उचलणार आणि गणपतीला वर लावणार. बघा आता पुढे तुम्हाला समजेलच. आणि मित्रांनो आता
खांद्यापर्यंत काम झालं आहे. मानेचा भाग करत आहेत लावून व्यवस्थित. आता त्याच्यानंतर सोंड वगैरे लावायला घेतील. तर मित्रांनो ऑलमोस्ट आता मानेचा भाग पूर्ण होत आला आहे. तर आता काही वेळातच आता सोंड लावण्यात घेते. चला आता मित्रांनो घेतल्याने बघा सोंड लावायला. सोंड आणि याचा चेहऱ्याचा भाग आता बनवायला घेतलं आहे. आणि मित्रांनो हा पूर्ण गणपती कुठला कारागीर नसतो, घरातलेच माणसं, त्याच घरातली माणसं 4-5 जण असतात, ते स्वतःच बनवतात. कुठचा साचा नाही, पूर्णपणे भरीव मूर्ती असते मित्रांनो. आणि आता बघा तुम्ही पुढे कशी गणपतीची मूर्ती वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही. एस टी स्थानकापासून देवगड एस टी स्थानकापासून दक्षिणाला 1-2 किलोमीटर अंतरावर तारामुर्गी हे गाव आहे. आणि त्या गावात श्री खवळे महागणपती हे देवघर आहे. याच देवघरी अनेक वैशिष्ट्याने नटलेला गणपती दरवर्षी येतो. या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता अतिशय उत्तम आहे आणि कोकणी सौंदर्याची उकल करून देणारा आहे. देवगडहून श्री ब्राह्मणदेव मंदिर, मिठमुंबरी खाडी, मिठमुंबरी किनारा आणि कुंकेश्वर या पर्यटक स्थळाकडे जाताना वाटेतच खवळे महागणपती देवालय आहे. जामसंडे येथे दुर्गादेवीचे माहेरघर समजले जाते. कोकणात असे काही गणपती आहेत की जे भक्तांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत. तेथे अद्भुतता आहे. त्यातला 324 वर्षाची परंपरा असलेला खवळे महागणपती म्हणजे अद्भुत गुढताच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तारामळी गावात या गणेशाचे महोत्सव 324 अव्याहतपणे सुरू आहे. या गणेशोत्सवामागे एक आख्यायिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुलाब जातीच्या जहाजाचा एक प्रमुख तांडेल असलेल्या शिव तांडेल यांचा वंशज वाढत नव्हता. मालवण येथील मांडली गावातील नारायण मंदिरात ते दररोज पूजा करीत त्यांना संतान नव्हते. या नारायण मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे. ती त्यांच्या स्वप्नात आली. म्हणाली, माझा मोठा उत्सव कर, पुत्ररत्न होईल. स्वप्नाप्रमाणे शिव तांडेलने छत्रपतींच्या दरबारात शोभेल असा 1701 मध्ये उत्सव सुरू केला. आणि काय देवाचा महिमा काय वर्णाला आला, त्याला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव गणोजी असे ठेवण्यात आले. 1756 साली गणोजी विजयदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांशी लढताना पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली. आजही या गणोजी सरदारांची समाधी तारामळ येथील खवळे घराण्याच्या शेतात आहे. याच गणोजींची 9वी ते 10वी 11वी पिढी हा उत्सव साजरा करते. शेतातील जवळजवळ 1 टन साधी माती आणून ती मळून गोळे केले जातात. ही माती सुद्धा एक स्थानिक पळशी भटवाडी जामसंडे येथून आणली जाते. ही माती गणपतीसाठी फार दिखाव किंवा रंगरूप केलेली नसते. ढोबळमानाचं तिचं आगळं रूप काहीसं उग्र भासत असलं तरी मूर्तीच्या दक्षिणाने जणू आपल्याशी बोलत आहे असं भासत. प्रतिवर्षी मूर्तीमध्ये किंचित बदल करतात. त्या गणपतीची मूर्ती दरवर्षी
जसं पुन्हा पिंडदान केले जाते. वरंदेच्या बाजूला पिंडदान होणं हा जगातील पहिलाच असा गणपती असेल आहे असा आगळा वेगळा म्हणजेच खवळे महागड.
चेहरा सोंड आणि नंतर संपूर्ण पूर्णपणे फक्त मुकुट वगैरे नाही करत रंगवत, बाकी सगळं रंगवतात. गणपतीच्या आदल्या दिवशी त्यानंतर तिसऱ्या दिवशी नंतर लाल कलर वाढला ते कंटिन्यू काम चालूच असतं. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नाही पाहायला भेटेल नेक्स्ट पार्टमध्ये. तर मित्रांनो, गणपतीच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे हे खडे वगैरे लावले जातात. जे मुकुटासाठी खडे असतात, परत तो गोल्डन पेपर वगैरे हे सगळं लावलं जातं. त्यानंतर आसनार ठेवायला सुरुवात होते. तर आता सगळ्यांनी आसनार बसण्यासाठी तयारी केली आहे. आता काही क्षणातच हे आसनार ठेवण्यासाठी महागणपतीला तिथून उचलून आसनावर ठेवण्यात येईल. तर मित्रांनो, आता डोक्यापासून सोंडेपर्यंत एक लाल पट्टो काढणार. त्यानंतर आसनार बसवला जाणार खवळे महागणपती. आणि डोळे काळे डोळे केले जाणार आणि आसनार ठेवला जातो.
मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा खवळे महागणपती कसा झाला ते व्हिडिओ ते मी कॉमेंट करून सांगा. आणि आजपासून सुरुवात झाली आहे मित्रांनो. दुपारी बरोबर 11:30 बरोबर आसनावर ठेवण्यात आलेला गणपती आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि याचा सेकंड पार्ट येणार आहे म्हणजे केंदुपामध्ये कसा होता गणपती तो तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर जाऊया थेट अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया.